मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे स्वीट कॉर्न सँडविच। आपण नेहमी बटाट्याचं किंवा सलाड सँडविच खाल्लं असेल, पण कधी स्वीट कॉर्न सँडविच खाल्लेलं आहे का? इथे मी बॉईल केलेलं स्वीट कॉर्न किंवा स्टीम केले तरी चालेल। इथे अद्रक घेतलेले आहे, थोडासा लसूण टाकायचा आहे। आमच्या घरी कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे जर सँडविच केले की खूप आवडीने खातात, मग मी नेहमीच बनवते वेगवेगळ्या प्रकारचे। इथे मिरची टाकलेली आहे, 2 मिरच्या घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे मिरची, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, मीठ चवीपुरतं, आणि हे मिक्सर मधून थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचं। खूप मोठं जाडसर म्हणजे मीडियम साईजचं बारीक करून घ्यायचं आहे। बघा हे काढून घेतलेलं आहे मी आता मिक्सर मधून। तर आपल्याला लगेच राहिलेले स्वीट कॉर्न थोडेसे अख्खे तसेच टाकायचे, म्हणजे छान टेस्ट येते। बाकीचे परत आपल्याला हे मिक्सर मध्ये काढून घ्यायचे आहेत, थोडेसे मोठेच काढून घेतलेले आहेत आणि हे काढून टाकायचे आहेत। मग ह्याच्यामध्ये बघायला आहे मी आपलं सगळं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे इतर थोडंसं ब्लॅक पेपर, चाट मसाला आणि बारीक चिरलेली काकडी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा। हे आवडीनुसार तुम्ही भाज्या ऍड करू शकता। जर कोण आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप पण करू शकता। तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। चवीपुरतं थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। इथे टाकलेलं आहे मी थोडंसं काळं मीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण याला आता व्यवस्थित मिक्स झालं की साईडला ठेवायचं। खूप जर बारीक केलं तर याला पाणी सुटते, जास्त पण बारीक करायचं नाहीये। हे छान आपलं तयार। आपल्याला इथे ग्रीन चटणी बनवायची आहे। पुदिना घेतलेला आहे मी, हा स्वच्छ धुवून पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये मिरची, आलंचा तुकडा, थोडा लसूण। ग्रीन चटणी खूप छान लागते। चवीपुरतं मीठ आणि थोडंसं इथं मी काळं मीठ टाकलेलं आहे। लिंबू पिळायचं आहे थोडंसं। इथे चिमूटभर साखर पण टाकली ना, खूप छान चव येते। आणि ह्याला मिक्सरमधून काढताना पाण्याच्या ऐवजी 2 ते 3 चमचे तेल टाकायचं, म्हणजे आपली ग्रीन चटणी छान थिकनेस येतो आणि मस्त बनते। इथं मी घेतलेले आहेत ब्रेड 2, त्याच्यावरून आपल्याला ग्रीन चटणी टाकायची आहे, त्याला स्प्रेड करायचं। ते खूप छान चवीला लागतं। मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच करून खायला मजा पण वेगळीच येते। आमच्या इथे आवडीने सगळेजण खातात। त्यांना मी दर संडेला वेगवेगळ्या प्रकारचे बनवते। कधी बटाट्याचं असतंय, कधी व्हेजिटेबलचं बनवते, असं वेगवेगळ्या प्रकारचे, आणि चॉकलेटचं पण सँडविच बनवतात आम्ही। तर बघा आपण मिश्रण टाकायचं आहे, त्याच्यात एका साईडला थोडासा सॉस लावायचा आवडीनुसार। आवडत नसेल तर तुम्ही काही गरज नाहीये। तर सॉस लावून घ्यायचा, छान पसरवून घ्यायचा ब्रेडला आणि टाकायचं, वरतून लावून ठेवायचं। तर माझ्याकडे इथे सँडविच मेकर आहे, मी सँडविच मेकर मध्येच बनवते। खूप छान क्रिस्पी सँडविच होतं हे। आपल्याला वरतून थोडंसं इथं बटर किंवा तेल लावून ग्रीस करायचं, छान थोडंसं वरतून लावून घ्यायचं आणि ह्याच्यावर दोन्ही साईडने आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे। इकडून 2-3 मिनिट शेकलं की आपल्याला साईड बदलायची आणि इकडून पण शेकून घ्यायचं। बघा हे आपलं सँडविच तयार झालेलं आहे, छान शेकून झालेलं आहे। आणि थोडंसं छान साईडने दोन्ही साईडने झाले की म्हणजे क्रिस्पी पण येतो आणि मस्त आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे। झटपट आणि एकदम बाहेरसारखी चव, स्ट्रीट सारखं फूड। आपल्याला मुलांना कसं घरचं आवडत नाही पण बाहेरचं आवडते, पण अगदी हे चव एकदम सुंदर आणि छान सँडविच आपलं घरच्या घरी तयार होतं। ते पण एकदा नक्की करून पहा बघा। त्याच्यासोबत थोडासा सॉस, अगदी चविष्ट सँडविच आपल्याला घरच्या स्वीट कॉर्न पासून कधी तुम्ही खाल्ले का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये। बघा असं याच्यामध्ये तुम्ही थोडंसं चीज पण टाकू शकता, म्हणजे अजून चव वाढेल याची। माझ्याकडे नव्हतं तर हे आपलं, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर